आपल्या दमदार अभिनयाच्या ताकदीवर मराठी मनोरंजन सृष्टीत फार कमी वेळात स्वतःची ओळख बनवणारी अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख. खुलता कळी खुले ना या मालिकेमुळे ती महाराष्ट्रातल्या घराघरात पोचली. सध्या ती तिच्या आयुष्यात यशाचं शिखर चढत असली तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र तिने फार मोठा आघात सहन केला आहे. लग्नानंतर फक्त 4 वर्षांनी तिच्या पतीने धक्कादायकरित्या आत्महत्या केली. मयुरीसाठी हा प्रचंड मोठा धक्का होता. नुकतंच तिने एका मुलाखतीत या कठीण प्रसंगावर भाष्य केलं आहे. तसेच यातून ती कशी बाहेर पडली याबद्दलही ती विस्ताराने बोलली. चला तर पाहूया मयुरी नक्की काय म्हणाली. नवऱ्याच्या मृत्यू दरम्यानच्या काळाबद्दल बोलताना मयुरी म्हणाली की तो काळ खूप कठीण होता. असं वाटत होतं की मी खोल खड्ड्यात पडत आहे. हे सगळं माझ्यासोबत का असंच मी देवाला विचारायचे. मी कायम पॉझिटिव्ह राहणारी मुलगी आहे. तरीही या प्रसंगाने मी आतून हादरून गेले. यानंतर तिने या कठीण काळावर कशी मात केली ते देखील सांगितले. तत्पूर्वी तिच्यासोबत नक्की काय झाले ते पाहूया. 20 जानेवारी 2016 रोजी मयुरी आणि अभिनेता आशुतोष विवाहबद्ध झाले होते. तिच्या पतीबद्दल बोलायचे तर आशुतोषने भाकर इचा ठरला पक्का या चित्रपटात काम केलं होतं. मात्र मधल्या काळात आशुतोषला हवं तसं काम मिळत नव्हतं. त्यामुळे आशुतोष डिप्रेशनमध्ये गेला होता. मयुरी स्वतः एक डॉक्टर असल्यामुळे तिला या गोष्टीचं गांभीर्य लवकर लक्षात आलं. नवऱ्याच्या डिप्रेशन संदर्भात समजल्यानंतर तिने त्याला आधार देत मुंबईतील दादर इथल्या मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार सुरू केले. आशुतोष उपचारांना चांगला प्रतिसाद देत होता. मात्र आशुतोषची विल पॉवर कमी पडली. शेवटी 29 जुलै 2020 रोजी त्याने टोकाचं पाऊल उचललं. त्याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. लग्नानंतर फक्त 4 वर्षांनी मयुरीचा संसार उद्ध्वस्त झाला. हा काळ तिच्यासाठी खूप कठीण होता. मात्र तिने या कठीण प्रसंगाला धीराने तोंड दिले आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला. याविषयी बोलताना ती म्हणाली, आयुष्यात अशी संकटे येतात त्यावेळी साहजिक आपल्याला वाटतं माझ्याच वाट्याला एवढे मोठे दुःख का. अरे हा तर अन्याय आहे. पण देवाला माहीत असतं की आपल्यात किती क्षमता आहे. आपण कुठल्या प्रसंगातून सही सलामत बाहेर पडू शकू. आपल्यात जेवढी शक्ती आहे तशाच पद्धतीची तो आपली परीक्षा घेतो. हाच विचार करून मी लढायचं ठरवलं. तसंही माझा दृष्टिकोन कायम सकारात्मक असतो. कुठल्याही वाईट गोष्टीवर मात कशी करता येईल ह्याचा मी पहिले विचार करते. मुळात मी एकटीने सगळं हँडल केलं असं नाही. अनेकांनी मला मदत केली. माझ्या आसपास अनेक चांगली लोकं होती. त्यांनी मला धीर दिला. मला यातून बाहेर पडायला मदत केली. मी स्वतःही खूप प्रयत्न केले. सतत पॉझिटिव्ह राहण्याचा, सतत काहीतरी करत राहण्याचे अनेक मार्ग मी शोधले. मी सर्व लेवलवर ह्यातून बाहेर पडण्याचा सतत प्रयत्न केला. हळूहळू मी यातून बाहेर पडले. मला या प्रसंगातून खूप काही शिकायला मिळाले. आज मी प्रचंड पॉझिटिव्ह आहे. आता मी अशी राहायला शिकले आहे. सुरुवातीला मी नॅचरली पॉझिटिव्ह होते. आता मी स्वतःहून अनेक गोष्टी करते ज्याने माझ्यातील पॉझिटिव्ह पॉवर कधी कमी होत नाही. BK शिवानी, सद्गुरू, रविशंकर ह्यांचे व्हिडिओ पाहूनही मी खूप काही शिकले. आता मला पुढचं आयुष्य खूप सकारात्मक रीतीने जगायचं आहे. यासाठी जे काही करता येईल ते प्रयत्न मी करत असते. अशा प्रकारे मयुरी देशमुखने नवऱ्याच्या मृत्यूनंतरचा कठीण काळ आणि त्यावर केलेली मात याविषयी सविस्तर भाष्य केलं. मयुरी देशमुख आता सुंदर आयुष्य जगत असून तिने 31 दिवस, लग्न कल्लोळ, एक डाव भूताचा अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय इमली या हिंदी TV शोमध्ये देखील ती झळकली आहे. या मालिकेत ती तब्बल 4 वर्ष मालिनी त्रिपाठी ही एक रंजक भूमिका साकारत होती. याशिवाय सध्या ती सविता दामोदर परांजपे हे स्त्रीप्रधान नाटक सादर करत आहे. नाटकातील कुसुमची अत्यंत अवघड भूमिका मयुरी देशमुखने लिलया पेलली आहे. अनेकांना वाटतं की कलाकारांचं आयुष्य सोपं असतं, पण पडद्यामागे प्रत्येक कलाकाराची संघर्षाची मोठी कहाणी असते. मयुरी देशमुखने आपल्या आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगाला मोठ्या धीराने तोंड दिले आणि त्यातून बाहेर पडायचा मार्ग शोधला. तिचा हा संघर्ष आपल्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.